हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण आणि मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर फ्रेंड्स, आज आहे महाशिवरात्री आणि त्याची जिकडे तयारी चालू आहे आणि तुम्ही सगळेजण ऑब्झर्व केला असाल की म्हणजे माझे हेअर्स थोडेसे मी कट केले आहेत. तर ॲक्च्युली खूप दिवसापासून तशी इच्छा होती की कट करायचं पण ते होतच नव्हतं. परवा गावाला गेलो होतो तेव्हाच मी केलेली, पण करायला गेले आणि झालं आहे काहीतरी वेगळंच. कारण मला ना म्हणजे वेगळं कट करायचं होतं, पण तिने काहीतरी वेगळंच करून दिलेलं. कारण ही कट मी ना थोडेसे छोट्या शहरामध्ये केलेली, कमी पैसे म्हटलं तर हे असं काहीसं होऊन गेलं. कारण इकडे मी जेव्हा विचारलेली ना, आम्ही जिकडे राहतो तिकडे एकदम या कटसाठी मला म्हणजे स्टेप कट काही तर लेअर असं मी बोललेली, पण त्याच्यासाठी 400-450 असं ते बोललेले. म्हणून मला काही एवढी इच्छा नाही झाली, तर कशाला नुसतं हेअर कटला एवढे पैसे द्यायचे, म्हणून मी केलेलं नाही. पण तिकडे मी 150मध्ये करून घेतले, पण ते व्यवस्थित काही कट केलेले नाही. खूप म्हणजे नंतर फील झालं की कशाला ह्या सगळ्या भानगडीत पडले. आधी जसे होते ना ते खूप छान, पण आता काही होणार पण नाही. असू दे म्हटलं, आता 2-3 महिने तर लागतील म्हणजे पूर्वीचे केस जसं होते तसे यायला. तर इथं शिवरात्रीसाठी मी ताट वगैरे मांडून घेतली आहे, त्याचीच तयारी चालली आहे. आम्हाला टेम्पलला जायचं होतं. तसंही आज काहीही काम नाही आहे घरामध्ये, स्वयंपाक वगैरे बनवायचं. सो छान असं म्हणजे देवाला वगैरे जायचं चालू असणार आहे आणि मनूचं असं गडगड बाय करणं, कारण टोपी घातलं ना ते खूप खुश होते. सो इकडं आम्ही अगदी म्हणजे घराच्या जवळ आहे टेम्पल, आमच्या गल्लीमध्ये म्हटलं तरी चालेल, तिकडंच आम्ही आलेलो. एकदम इथं निवांत पूजा करता येते, कारण इथं जास्ती पब्लिक नाही आहेत, कारण एकदम छोटं टेम्पल आहे. आजूबाजूचेच काही लोक इकडे येतात. सो मनू काही करून देणार नाही म्हणून ना मनूला हे घेऊन बसले होते आणि मी आणि आदूचा अभिषेक वगैरे करणं चालू होतं. खूप निवांत असं पूजा करायचं आमचं चालू होतं, कारण ना एकदम प्रशांत वाटत होतं. कारण थोडंसं आम्हाला वेळ पण झालेला, म्हणजे 1 असं वाजले होते आम्हाला जायला टेम्पलला. सो पब्लिक सगळे म्हणजे येऊन गेलेले. तर छान पूजा अभिषेक वगैरे करून घेतलं, फुलं वगैरे म्हणजे चढवलं देवाला आणि जे विभूती लावून छान असं अगरबत्ती वगैरे धूप अगरबत्ती सगळं करून दिलं. त्यानंतर इकडं जो स्वामी म्हणजे ब्राह्मण असतात ना, त्यांनी आरती पण केली. त्यानंतर आम्ही घरी आलेलो. हे रात्रीचं डायरेक्ट मी शूट घेतले आहे, कारण दुपारी काही शूट घ्यायला नव्हतंच तसं स्पेशल, म्हणून रात्री साबुदाणा खिचडी देवासाठी नैवेद्यासाठी पण लागणार होती. सो तेही मी बनवायला घेतलं आणि सोबतच ना आदूसाठीही एक्स्ट्रा बनवलेली मी, कारण तिला पण साबुदाणा खूप जास्ती आवडतो आणि तसंच तिच्यासाठी एकटीसाठी कुठे वेगळं बनवणार, कारण दोघांचाही उपवास आहे आज. म्हणून ना तो आधी बनवायला घेतला आणि म्हणजे आलू वगैरे व्यवस्थित मऊ होईपर्यंत तिथं मी बेलपत्री जो असते ना ती निवडायला घेतलेली. ते म्हणतात ना की जो कडेला असं म्हणजे थोडासा जाडवाला डेट असतो ते ठेवू नये, म्हणून तो कट करून घेतला. व्यवस्थित पत्रे धुवून स्वच्छ ठेवून घेतली, कारण ही रात्रीच्या पूजासाठी लागणार आहे. आता सध्या एक म्हणजे स्वयंपाक करतच गोष्टी आवरलं तर कसं पटपट होऊन जातं. फुलं वगैरे सगळं व्यवस्थित काढून ठेवलं आणि पूजाचीही मी तशी मांडणी करून ठेवलेली आहे. सो आधी म्हटलं की स्वयंपाक केलं तर मग बाकी निवांत असं पूजा करता येईल, म्हणून ते आधी करून घेतलं. साबुदाणा वगैरे इकडं रेडी झालेला होता. आदू पण म्हणजे तिला तसंही झोप येत होती, कारण उन्हाळ्यात ना थोडंसं लवकर झोपतात मुलं, तर तिचं मध्ये येणं चालू होतं. कारण कधी आवरणार मम्मीचं, कधी होणार असं तिचं चालू होतं. सो तिला मी बोललेली. त्यानंतर ना हे कस्टर्ड बनवायचं होतं मला, फ्रूट कस्टर्ड, त्याचीच तयारी मी इकडं करून घेत आहे. साबुदाणा रेडी आहे, तोपर्यंत तिथं कस्टर्ड बनवून पूजा होईपर्यंत ते थंड होईल, जेणेकरून खायला टेस्ट लागेल, म्हणून ते पण आत्ताच बनवून ठेवून दिलं. इकडे दूध गरम करायला ठेवलं होतं आणि थोडंसं कोमट दूध मी आधीच काढून ठेवलेला. त्यामध्ये 1-1.5 चम्मच असं कस्टर्ड पावडर घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून दिले. हे ना आदूला खायला खूप आवडतं, तसेच आम्हाला पण तिचं खूप म्हणजे आग्रह असतं. असे काही गोष्टी करून दिलं ना तर बाहेरचं आईस्क्रीम वगैरे हे गोष्टी ती अवॉइड करते, म्हणून ना तिला ह्या आता म्हणजे स्पेशल उन्हाळ्यामध्ये जास्तीचं बनवून देत असते मी. सो त्याचं तिकडं तयारी पण चालू होती, जेणेकरून नुसतं साबुदाणा खाल्लं तर एवढं पोट पण नाही भरणार, म्हणून काहीतरी थोडंसं पोटात थंड गेलं तर उन्हाळ्यामध्ये छान वाटतं, म्हणून ते पण बनवून घेतलं. आणि आज ना थोडं मनूची पण तब्येत एवढी ओके नाही आहे, तिची पण थोडीशी चिडचिड चालू आहे, म्हणून तिचं सारखं म्हणजे ती तिच्या डॅडाकडे एवढं राहत नाही आहे, माझ्याकडंच यायचं नुसतं असं जिद्द करत होती. म्हटलं की हिला घेऊनच करूया, कारण मला मुलीला असं म्हणजे रडताना बघू नाही शकत. काम राहिलं तर हरकत नाही, पण तिला जास्तीचं रडू द्यायचं मला तर होणार नाही. आज सोबत म्हणजे ती व्यवस्थित असले ना तर तसं ती खेळते, हरकत नाही, पण जेव्हा तिची तब्येत बिघडते ना तेव्हा तर मीच लागते तिला कंपल्सरी.
शक्यतो सगळ्या मुलांचं असंच असतं, म्हणजे त्यांची तब्येत जेव्हा खराब असते ना, त्यांना आईच लागते, दुसऱ्या कोणाकडे ते जातच नाहीत आणि ते म्हणजे कम्फर्टेबल पण वाटत नाही त्यांना. असं छोट्या मुलांसोबत पण ती खेळत नाही आहे, म्हणजे बाजूला आहेत तसे छोटे मुलं, आणखीन आदू पण आहे, पण ती कम्फर्टेबल फीलच नाही करत एवढी, म्हणजे तिला असं म्हणजे सेफ नाही वाटत. आम्ही जेव्हा मोठे असतो ना, तेव्हाच ती त्यांच्यासोबत एकदम कम्फर्टेबल खेळती, एकटी ती खेळत नाही. त्यानंतर इकडं कस्टर्ड वगैरे बनवून रेडी होतं, मी तसंच तिला घेऊन कसंबसं हे सगळ्या गोष्टी आवरले, कारण पूजा पण करून घ्यायची होती, परत वेळ नको व्हायला म्हणून ते सगळं आवरून ठेवून दिलं. आणि त्यानंतर ना हे जो बनवलेलं कस्टर्ड आहे ना, ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं होतं, कारण थंड असेल तरच ते टेस्टी लागतं, गरम असेल तर उलटं ना त्याची टेस्ट खूप बेकार लागते. म्हणून फ्रूट्स वगैरे घालून दिले थंड झाल्याच्या नंतर बरं का, कारण गरम असताना फ्रूट्स घालू नये त्यामध्ये. सो ते फ्रीजमध्ये ठेवून देऊन पूजेची अशी काहीशी मांडणी मी केलेली होती. सो सगळं प्रसाद वगैरे नैवेद्य सगळं काही मी समोर देवासमोर ठेवलेले. आता आमचं लिंगपूजा करायचं चालू होतं, पण मनूची चिडचिड चालू होती बरं का, ती म्हणजे करून देत नव्हती, पण कसंबसं आवरत होतो आणि ती खाली पण बसायला तयार नव्हती. आणि वरी घेतलं तर सारखं तिचं म्हणजे मध्ये मध्ये हात घालणं, किंवा ते म्हणजे हातामध्ये लिंग आहे ते पण असं काढून घ्यायचं, म्हणजे खूपच ती सतावत होती खरंच. म्हणजे ती झोपू पण नाही, कारण सगळ्याची पूजा व्हायला हवी म्हणून तिचं पण लिंगपूजा करायचं असतं, ती काही पकडणार नाही म्हणून आधी आम्ही सगळे करून घेतलो आणि त्यानंतर तिलाही करायला दिलं होतं. म्हणजे तिच्या नावानं आम्ही केलं तरी चालतं, कारण ती आणखीन एवढी छोटी आहे, काय एवढं गरजेचं नाही. तरी लास्ट इयर आम्ही तसंच केलेलं. ती म्हणजे तब्बल 3 महिन्याचीच होती, एवढी काय मोठी नव्हती. 3 महिन्याची नाही, सॉरी 1-1.5 महिन्याची अशी काहीशी होती ती. तर तिच्या नावाने मीच पूजा केलेली त्यावेळेस. सो ह्यावेळेस तिला बाजूला सोडलं आणि आम्ही आधी पूजा आरती वगैरे सगळं करून घेतल्यानंतर परत तिला मांडीवर बसून घेऊन पूजा करायची होती मला. आणखीन ना हा ब्लॉग ना महाशिवरात्रीचा आहे. सो मला ना सुरुवातीलाच ही गोष्ट सांगायची होती, पण अपलोड करायला ना खरंच खूप वेळ लागला आहे, कारण ना एडिटिंग करायला मला कसलाच वेळ म्हणून दिलेला नाही. तिची तब्येत एवढी खराब होती ना मधल्या काळामध्ये, मला कसलंच म्हणजे शॉर्ट व्हिडिओही मला म्हणजे असं एडिटिंग वगैरे करायला किंवा मला क्लिप घ्यायला पण होत नव्हतं एवढं. मग तरी कसंबसं मॅनेज करून मी घेतलेली शॉर्ट व्हिडिओची क्लिप आणि अपलोड केली आहे. पण हा व्हिडिओ थोडासा लेट आला आहे, त्यासाठी खरंच सॉरी फ्रेंड्स. आणि पूजा वगैरे सगळं काही आवरलं होतं. आता मनूच्या नावचं पूजा पण करून झालेली, तर आता आरती वगैरे सगळं झालं. 5 वेळा लिंगपूजा करून 5 वेळा आरती असं काहीच आम्ही पूजा करतो. आणि तुम्ही कसं करता ना शिवरात्री पूजा, हेही मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. त्यानंतर नारळ वगैरे फोडून झालं होतं. सो नारळ वगैरे नैवेद्य दाखवून सगळं करून मग रात्रीचं म्हणजे आता फराळ करतो. तर आम्ही पण हे नव्हते केलेले फराळ, म्हणजे साबुदाणा नव्हते खाल्लेले, फक्त फ्रूट्स तेवढंच खाल्लात, पण मी खाल्लेले. आणि तसंच ना आदूने पण उपवास राहिलेला आहे यावेळेस, म्हणजे तिनं मॉर्निंग फक्त एक टाईम ना उपमा खाल्लेली, त्यानंतर तिने काहीच नाही खाल्ले. मी 3-4 वेळा विचारले काही करून देऊ का, पण साबुदाणा भिजवताना ती बघितलेली आणि तिला साबुदाणा प्रचंड आवडतो आणि त्यासाठी तिने काहीच नाही खाल्ला, कारण तिने असं विचार केला की मम्मा मला दुसरं काहीतरी बनवून देईल आणि आपण साबुदाणा खाईल. ठीक आहे म्हणलं, एक दिवस काय होणार नाही, म्हणून तिला पण रात्री साबुदाणा वगैरे दिलं. दोघांनी, मी, आदू आणि यांनी सगळ्यांनी मिळून छान फराळ वगैरे केलो. आणि त्यानंतर ना व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला प्लीज नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असंच ना सपोर्ट करत राहा, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर असं काहीसं शिवरात्रीचा दिवस आमचा संपला, तर भेटू परत नवीन ब्लॉगमध्ये. बाय.